नमस्कार फिटनेस प्रेमींनो, मी ईश्वर ठाकरे's फिटनेस मंत्रामध्ये आपलं स्वागत। सपने वो नहीं है जो आपको नींद में आते हैं, सपने वो है जो आपको नींद ही नहीं आने देते। वाह, काय वाक्य आहे हे! वाक्य आहे भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे। आज मी आलोय नाशिकच्या हॉटेल एक्सप्रेस इनमधील क्लब एक्स जिममध्ये। या ठिकाणी आपण अशा युवकाला भेटणार आहे की ज्याने STD बूथमधली नोकरी सांभाळून तसेच शिक्षण सांभाळून बॉडी बिल्डिंगमध्ये एक आपलं स्वतःचं नाव निर्माण केलंय आणि या युवकाचं नाव आहे नितीन बागुल। गाइज, ध्येय जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर स्ट्रगल केल्याशिवाय पर्याय नाही। क्षेत्र कोणतंही असो, त्यात बॉडी बिल्डिंग जर घेतलं तर स्ट्रगल खूपच करावं लागतं। तर आजच्या या इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला भेटणार आहेत नाशिकचे नितीन बागुल। ते सध्या एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये ॲज अ ट्रेनर म्हणून काम करत आहे। नितीनजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे ईश्वर ठाकरे's फिटनेस मंत्रामध्ये, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपली इंटरव्ह्यू सुरू करण्यापूर्वी मला तुमच्या काही पर्सनली माहिती जाणून घ्यायची आहे की तुमचं बालपण, शालेय शिक्षण हे कॉलेज कुठं झालं? माझं शिक्षण आणि बालपण हे वासिंद गावी गेलं, तिथे शहापूर तालुक्यामध्ये येतं। माझं पहिली ते चौथी शिक्षण तिथंच झालं आणि त्याच्यानंतर माझं कॉलेज झालं ते ठाण्याला। मी स्वतः ग्रॅज्युएट आहे मुंबई युनिव्हर्सिटीचा। अरे वा। आणि माझं असं तिथे कॉलेज वगैरे सगळं मी तिथून अपडाऊन करायचो वासिंदवरनं आणि काही दिवस तिकडे जॉबसुद्धा केला। तुम्ही ह्या बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये आले तरी कसे? पूर्वी तुम्ही काही व्यायाम करायचे का? नाही, ॲक्च्युली आमचं बॅकग्राऊंड नाहीच असं कुठलं कोण फॅमिलीमध्ये की कोणी पैलवान होतं, कोणी शरीरसौष्ठवपटू होतं, काहीच नाही। पण असं मनात आलं कसं काय? मनात असं आलं की कॉलेजला ज्यावेळेस होतो त्यावेळेस मी वर्गामध्ये सगळ्यात छोटा दिसायचा। अरे त्याच्यामुळे मी सगळे कसं आहे कुठे ॲक्टिव्हिटीमध्ये मला कोणी म्हणजे चिडवत असेल तुम्हाला कोणी? चिडवायचे लोक मला की खूप छोटा आहे, तू हे खेळू नको, ते खेळू नको। त्यावेळेस मी मनात ठरवलं की आपण असं काहीतरी करावं की हे आपण कॉलेज सोडताना हे लोक आपल्या मागे यायला पाहिजे। अरे त्या 11वीपासून मी ती जिद्द ठेवली की शरीर क्षमता कमवायची। बरोबर। त्याच्यानंतर मी सुहास कामकर वगैरे यांना 2-3 स्पर्धेमध्ये पाहिलं, त्यांना बघून इन्स्पायर झालो आणि मी माझी बॉडी बिल्डिंगचं स्टार्ट केलं 11वीपासून। आणि ज्यावेळेस मी कॉलेज ग्रॅज्युएशन झालो त्यावेळेस मी कॉलेजमध्ये सेकंड सिल्वर मेडलसुद्धा मिळवलं। म्हणजे तुमच्या बॉडी बिल्डिंगची सुरुवात ही तुमच्या कॉलेजमधून, कॉलेज लाईफमधूनच चालू झाली। बरोबर। इथून पुढं म्हणजे तुमचं आता एक तुम्ही बॉडी बिल्डिंग कसं करता, ॲज अ ट्रेनर म्हणून काम करता। आम्ही असं ऐकलं आहे तुम्ही STD बूथमध्ये काम करून तुम्ही व्यायामाला वेळ द्यायचे। परत सध्या तुम्ही चांगल्या एका हॉटेलमध्ये प्रतिष्ठित नामांकित हॉटेलमध्ये तुम्ही ट्रेनर म्हणून काम करता। तुम्ही दूध टाकायचं पण काम करता असं ऐकलं आहे। म्हणजे याच्यात तुम्ही काही लाज बाळगत नाही? कारण मित्रांनो, जर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं APJ अब्दुल कलामांचं वाक्य तुम्हाला मी सांगितलं आहे, तुम्हाला जे स्वप्न पडतं ना ते स्वप्न नुसतं बघू नका, स्वप्न सत्यात उतरवा तुम्ही। म्हणजे आपल्याला काय करायचं ते तुम्ही सत्यात उतरा, करून दाखवा तुम्ही। नुसतं म्हणू नका मला असं स्वप्न आहे, मला असं बनायचं तसं बनायचं। तुम्ही असं स्वप्न बघू नका, करून दाखवा। आणि तर ते तुम्हाला जर करून दाखवायचं, तुम्हाला स्ट्रगल केल्याशिवाय पर्याय नाही हे आपल्याला नितीनजींकडून बघूनच वाटतं। कारण ते पहिले STD बूथमध्ये कामाला होते, शिक्षण सांभाळून सगळं करून त्यांनी बॉडी बिल्डिंगला सुरुवात केली। परत आत्ताच्या घडीला जर विचार केला ते दूधसुद्धा वाटवाचं तुम्ही घरोघरी काम करता। नेमकं तुमचं रुटीन कसं असतं ते सगळं रुटीन सांभाळून तुम्ही वर्कआउटला कसं टाईम हे करता? ॲक्च्युली कसं सकाळी मी दूध वाटतो, माझे वडील वगैरे असतात, त्यांना मी गोठ्यावरनं दूध आणून देतो। बरोबर। नंतर ते दुधाचं वाटायचं काम करतात, ते आटपून मग मी जिममध्ये येतो सकाळी 6 वाजता। मी उठतो रोज सकाळी 4:30 वाजताच उठतो। त्याच्यानंतर मग माझं सगळं डाएट बनवतो स्वतः। माझे वडील स्वतः मला डाएट बनवून देतात सकाळचं, कारण की ते खूप हेल्प करतात त्याच्या बाबतीत। त्याच्यानंतर मग दूध आणून दिलं की मी आपल्या जॉबला येतो, 6 ते 3 ड्युटी करतो
आणि ड्युटीमध्ये 10 नंतर जेव्हा क्लायंट मेंबर कमी होतात त्याच्यानंतर मी वर्कआउट करतो, स्वतः 2 तास वर्कआउट करतो. वर्कआउट झालं की मग डाएट वगैरे केला की मग 3 वाजता घरी जातो. बरोबर. आणि संध्याकाळच्या वेळी मग मला परत दूध वाटायला लागतं. बरोबर. कारण की कधी वडिलांना मदत होऊन जाते तेवढं. नंतर मग फॅमिली सांभाळायची. माझा एक मुलगा आहे, नित्य, मुलगी दीपिका, त्यांच्यासाठी थोडा वेळ. घरी अजून मिसेस पण काय जॉब? मिसेस हाऊसवाईफ आहे, आई पण हाऊसवाईफ आहे. बरोबर. माझी मिसेस आणि आई हे दोघं खूप काळजी घेतात. बरोबर. म्हणजे तुम्हाला सपोर्ट करते बॉडी बिल्डिंगसाठी? हो, माझी आई सुद्धा सगळं डाएटचं माहिती आहे. बरोबर. की वजन वाढवायचं असेल तर काय डाएट करायचं, म्हणजे ते शिकून गेले. वजन कमी करायचं असेल तर काय करायचं, हे डाएट सगळं तिला माहिती झालेलं आहे. नितीनजी, जसं कोल्हापूर कुस्तीसाठी प्रसिद्ध आहे तसं मुंबई आता हे बॉडी बिल्डिंगसाठी प्रसिद्ध झाले. हो. तुम्ही आहे ठाणे जिल्ह्यातले. बरोबर. पण तुम्ही मुंबई साईडला का गेले नाही, इकडं नाशिकला आले कसं काय तुम्ही? ॲक्च्युली माझं कॉलेज चालू असताना मी जास्त स्पर्धा नाही खेळलो, कारण की त्यावेळेस बेताची परिस्थिती होती माझी. 3 बहिणी होत्या, 3 बहिणीचे लग्न करायचं, शिक्षण करायचं आणि वडिलांचा एकच पगार. त्याच्यामुळे मला काही दिवस ACDवर सुद्धा काम करावं लागलं. त्याच्यामुळे मला खुराकासाठी पैसे नाही मिळायचे, घरून सपोर्ट नव्हता एवढा, कारण की पैसे फायनान्शियली एवढं मी स्ट्रॉंग नव्हतो. म्हणजे तुम्ही एक हालाखीची परिस्थिती इथपर्यंत येऊन पोहोचले. आणि मग जेव्हा माझं लग्न वगैरे झालं, व्यवस्थित जॉब वगैरे लागला, तर मला नाशिकला गोल्ड जिममध्ये ऑपॉर्च्युनिटी मिळाली. बरोबर. तर मग तिथे मी शिफ्ट झालो. मग नंतर जशी गोल्ड जिमला ऑपॉर्च्युनिटी मिळाली, माझं मग ड्युटी रुटीन चालू झालं, मला चांगले क्लायंट मिळायला लागले. मग पर्सनल ट्रेनिंग चालू केलं. बरोबर. त्याच्यानंतर मग मी बॉडी बिल्डिंग स्टार्ट केली. खरी बॉडी बिल्डिंग तुमची कधी? खरी बॉडी बिल्डिंग माझी लग्नानंतर चालू झाली. अरे बापरे. हो. लग्न जसं झालं, नंतर एक मुलगी झाली, त्याच्यानंतर माझी बॉडी बिल्डिंग चालू झाली आणि चांगला सपोर्ट मिळाला, बॉडीने पण चांगला साथ दिला. बरोबर. आत्तापर्यंत कोणते तुम्ही कॉम्पिटिशन केले? आम्ही असं ऐकलंय उत्तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला बेस्ट पोझर या नावाने ओळखलं जातं. हे नेमकं काय भानगड आहे, आम्हाला तरी सांगा तुम्ही. ॲक्च्युली मला कसं डान्सची खूप आवड होती. म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये लग्नात वगैरे हॉबी होती, सगळे नाचतात वगैरे व्यवस्थित. तर मग मला पण तशी थोडंसं अंगवाणी पडलं होतं. आणि मुंबईत होतो मी, खूप स्पर्धा बघायला जायचो. त्यावेळेस मला ते खूप अट्रॅक्शन वाटायचं की बेस्ट पोझर हे म्युझिक वाजतात, जिथले प्रेक्षक आहेत ते टाळ्या वाजवतात. तर ते मला खूप मनाला, ते बघून माझ्या डोक्यात सुद्धा तेच बसून. म्हणजे म्युझिकवरती आपली कला दाखवते. मी स्वतः सहज प्रॅक्टिस केली एक तालुकास्तरीय स्पर्धेला, त्याच्यात मी बेस्ट पोझर जिंकलो पण. आणि पहिल्या स्पर्धेला शहापूर तालुक्यामध्ये. त्याच्यानंतर मग मी म्हणजे ते बीट्स माझ्या डोक्यात एवढे बसले, कोणतेही म्युझिक असू दे मी त्या गाण्यावर बरोबर पोच ठेके धरून मारणारच. आणि ते लोकांना खूप आवडायला लागलं बेस्ट पोझर. त्याच्यामुळे मग उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यामध्ये बेस्ट पोझर म्हणूनच मला सगळं आम्ही पण ऐकले. आणि तुम्ही आजपर्यंत कोणत्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही विशेष प्रावीण्य मिळवले? मी आतापर्यंत राष्ट्रीय पातळीवर वेस्टर्न मिस्टर इंडियामध्ये ब्रॉन्झ मेडल. वेस्टर्न मिस्टर इंडियामध्ये. नंतर पुण्याला पिंपरी चिंचवड महापौर झाली होती राष्ट्रीय पातळीवरची, त्याच्यामध्ये सुद्धा ब्रॉन्झ मेडल आहे. नंतर मला फेडरेशन कप होतो जो ऑल ओव्हर इंडिया नॅशनल लेवलचाच असतो, त्याच्यातसुद्धा मला ब्रॉन्झ मेडल आहे. नंतर मला ॲमेच्युअर ऑलिम्पियासाठी माझी निवड झाली होती महाराष्ट्राच्या टीममध्ये. त्याच्यानंतर माझं मडगाव येथे वेस्टर्न मिस्टर इंडिया. अरे वा. त्याच्यामध्ये 5 स्टेट असतात, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, राजस्थान. सगळ्याचे बॉडी बिल्डर तिथे आले होते. तिथे सुद्धा मला ब्रॉन्झ मेडल मिळालं होतं. पण हे तुम्ही यश प्राप्त करताय, या यशामागं म्हणजे तुम्ही जे आता एवढी शरीरयष्टी तुम्ही कमवली आहे, याच्यामागे नेमकं गुरु कोण आहे की तुम्ही स्वतःच ही सगळी तयारी करता का कुठून तुम्हाला नॉलेज आलं आहे असं? ॲक्च्युली कसं नॉलेज मला नव्हतं सुरुवातीला की डाएट काय असतो, कॉम्पिटिशनची तयारी कशी करतात, हे स्वतः शिकत मी या लेवलपर्यंत आता आलेलो आहे. पण कसं आहे, पुढे जायचं असेल तर गुरु हा लागतोच. हो, गुरु लागतो. तर मला काही वेळेस मग मनीष सर अडविलकर सरांकडे मी गायडन्स घेतलेलं आहे. नंतर सुहास खामकरांकडे सुद्धा मी गायडन्स घेतलेलं आहे. मी अजून त्यांच्या टचमध्ये आहे, ते अजून मला हेल्प करतात. नंतर आपल्या नाशिकमध्ये अश्विन पांचाळ सर, त्यांनी सुद्धा मला कॉम्पिटिशनसाठी आता खूप हेल्प केली, चांगलं गायडन्स केलं. या वर्षीचा फॉर्म जो होता तो त्यांच्यामुळे चांगला होता. आणि पुढच्या वेळेस आता अशी मनाची इच्छा आहे की मुंबईमध्ये जाऊन खेळावं. मुंबई श्री, महाराष्ट्र श्री जे टप्पे असतात, टप्पे ते तुम्हाला प्रत्येकाचं स्वप्न असतं. मुंबई श्री ते यशाच्या शिखरापर्यंत तुम्हाला पोहोचायचं. नितीनजी, तुम्ही ऑफ सीझनला आणि ऑन सीझनला तुमचा दिवसभरातला डाएट हा कशा प्रकारे असतो नेमका? ऑफ सीझनला माझा डाएट नॉर्मल असतो, मी जास्त चीट मील वगैरे करत नाही. जो कॉम्पिटिशन कंट्रोलला जो डाएट करतात लोक
त्याच पद्धतीचं असतं, फक्त एवढं असतं की कार्बोहायड्रेट असतं. म्हणजे तुम्ही ऑफ सीझन मध्ये तेलकट मसाला नाही त्या नाही, फक्त आठवड्यातून एकदाच मी चीट मील करतो. ते पण घरचं खातो, आईच्या हातचं वरण भात भाजी किंवा बायकोच्या हातची बोंबिलची भाजी, हे असं खातो मी नॉर्मल. आणि ऑन सीझनला कशा प्रकारे? आणि ऑन सीझनला हेच कार्बोहायड्रेट जास्त असतात, 20 अंडे असतात, रोज अर्धा किलो चिकन असतं, प्रोटीन सोर्स जास्त, कार्ब्स कमी असतात. ऑफ सीझनला कार्ब्स जास्त असतात. आणि कंट्रोल ज्यावेळेस करतो त्यावेळेस मी आपलं प्रोटीन इंटेक आहे आणि तुमचं सॅलड वगैरे. बाकी डाएट एकंदरीत तुमचे घरचे म्हणजे आई वडील सगळं तुमची मिसेस पाहते, पण अजून कोणाचं हे डाएटमध्ये अजून तुम्हाला असं कोणी स्पॉन्सर सपोर्टर कोणी भेटले? हो, ॲक्च्युली माझे फिटमिल म्हणून एक कंपनी आहे नाशिकमध्ये जे डाएट प्रोव्हाइड करते, तर ते मला खूप सपोर्ट केला. ते एक टायमाचं ते डाएट देतात मला. मी तुम्हाला दाखवतो तर सांगतो. फिटमिल इंडिया हे मला डाएट प्रोव्हाइड करतात. बरोबर. कारण की याच्यामध्ये एकदम प्रॉपर डाएट असतो जो बॉडी बिल्डरसाठी आवश्यकता असतो. जो बॉडी न्यूट्रिशन जे लागतं, तुम्हाला 200 ग्राम चिकन पाहिजे, सॅलड पाहिजे, हे सगळं तुम्हाला या फिटमिलमध्ये भेटतं. पण आता हे तुम्हाला मित्र सपोर्ट करतात तुम्हाला याच्यासाठी डाएटसाठी. पण नितीनजी खूप सारे गेम्स आहे, क्रिकेट आहे, हॉकी आहे, खूप सारे गेम आहे. त्याच्यात बॉडी बिल्डिंग हा सगळ्यात खर्चिक गेम समजला जातो. पण हा खर्च तुमच्याकडून पेलवला जातो का एवढा? ॲक्च्युली पेलवला तर जात नाही. काही वेळेस मला लोनसुद्धा काढावं लागतं. अरे वा. बॉडी बिल्डिंग करायचं असेल तर कॉम्पिटिशनच्या वेळेस लोन काढावं लागतं. आणि कोणी इंडस्ट्रीकडे मागून बघितले, सगळ्यांकडे मागून बघितले, पण कोणी पाहिजे तसा सपोर्ट करत नाही केला. आज बघायला गेलं तर क्रिकेटला लोकांनी डोक्यावर उचलून घेतलं, क्रिकेटला लोकांनी डोक्यावर घेतलेलं आहे. IPL सारख्या एवढ्या मोठमोठ्या स्पर्धा ठेवतात. बरोबर. आणि लोक आपले कामधंदे सोडून त्याच्या मागे एवढे सट्टेबाजी चालतात. पण तुम्हाला असं वाटतं का बॉडी बिल्डिंगकडं कुठेतरी दुर्लक्ष होतं असं तुम्हाला वाटतं? हो, वाटतं असं. पण कारण की बॉडी बिल्डिंग हा खर्चिक खेळ असल्यामुळे वैयक्तिक लोकांचं असं म्हणणं पडतं बॉडी काय सोपं आहे बनवणं. पण हे प्रत्येक शरीर सोष्ट पटलंच माहिती आहे. जे नवीन मुलं जिममध्ये येतं ना त्यांना वाटतं आम्हाला 2-3 महिन्यात बॉडी, 2-3 महिन्यात बॉडी. पण नाही, या बॉडी बिल्डिंग म्हणजे ज्याच्याकडे पेशन्स आहे त्यानेच बॉडी बिल्डिंग करावं. कारण की शरीर हे काही एका दिवसात 2 दिवसात नाही बनत. वर्षानुवर्षे तुम्हाला त्याच्या मागे मेहनत करावं लागते, तेवढा आहार घ्यावा लागतो, त्याशिवाय बॉडी बनतच नाही. शॉर्टकटमध्ये पडू नका. कारण की तुम्ही जेवढा तुमच्या शरीराला जास्त वेळ देणार तुमची शरीर चेष्टी चांगली राहील. हो, बरोबर. तर सध्या तुम्ही कोणत्या असोसिएशनमध्ये मधून पार्टिसिपेट करता? आता सध्या मी महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन, जे संजय मोरे, राजेंद्र सातपुते, डॉक्टर संजय मोरे, त्यांच्या फेडरेशनमधून मी नाशिक जिल्ह्याला प्रतिनिधित्व करतो. तुम्ही एक सुरुवातीला खूप तब्येतीने वीक होते, मी पण तुम्हाला बघितलेलं आहे. नंतर तुमच्या बॉडीमध्ये हळूहळू बदल, माझ्या बॉडीमध्ये तर नाही झाला पण तुमच्या बॉडीमध्ये खूप सारा बदल झाला. मला खूप म्हणजे आनंद आहे. तुमचा भाऊ एक सहकारी मित्रभाव पुढे जातो आहे. इथून पुढचं तुमचं अजून ध्येय काय असणार आहे? मला ॲक्च्युली आता म्हणजे फिटनेसमध्ये असं काय करायचं आहे की आपल्या मराठी लोकांना की फिटनेस म्हणजे काय अजून कळलेलं नाही, त्यांना मार्गदर्शन करणारा नाही. शहरामध्ये तर होऊन जातं पण ग्रामीण भागामध्ये नाही आहे. तर माझी असं मनात आहे स्वतःची की ग्रामीण भागात शरीर सौष्ठव म्हणजे काय, बॉडी बिल्डिंग म्हणजे त्यांना प्रॉपर नॉलेज भेटलं नाही. त्यांना त्यांचा उपयोग त्यांना. तुम्ही स्वतः खेडेगावातून तुम्हाला भेटलं नव्हतं. मी स्वतः खेडेगावात असायचो, तिथून विहिरीवरनं पाणी भरायचो. त्याच्यामुळे मला असं आहे आमच्या गावी एक जीप टाकून तिथल्या मुलांना गायडन्स करायचं प्रॉपर. महिन्यातनं एक फेरी मारायची, तिथल्या सगळ्यांचा रिपोर्ट घ्यायचे, अशी इच्छा आहे. एक म्हणजे एक समाजकार्य पण होईल. आणि एक जो तरुण पिढी जो व्यसनाकडे वळतोय, बरोबर, त्यांना थोडंसं कुठेतरी एक मला सांगावंसं वाटतं या ठिकाणी. आजकाल मुलं व्यसनाधीन खूप झालेले. एक मी तुम्हाला एक उदाहरण देतो या ठिकाणी. जिममध्ये मुलांकडून बोललं जातं, जेव्हा ट्रेनर जर त्या समोरच्या मुलाला म्हणत असेल सर तुम्ही सप्लिमेंट घ्या, तुम्हाला याच्यातून भरपूर काही न्यूट्रिएंट्स भेटतील, पण समोरच्याकडून रिस्पॉन्स येतो की सर याच्याने काही साईड इफेक्ट होणार तर नाही ना. तुम्ही कधी बारमध्ये गेल्यावर त्या बार मालकाला तुम्ही विचारता का कधी सर आम्ही जर ही बिअर घेतल्यावर आम्हाला काही साईड इफेक्ट होतील का? विचारता का? नाही. तर मला इथं हे सांगणे, ट्रेनर हा तुमच्या भल्यासाठीच आहे. कारण त्याच्याच हातात तुमची बॉडी की तुमचं बॉडी स्ट्रक्चर घडवणं हे त्याच्याच हातात आहे. नितीनजी, खूप मुलं व्यसनाधीन झालेले आहेत, पण त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगशाल? त्यांनी काय नेमकं काय केलं पाहिजे? व्यसनाधीन ज्यांनी झालेले आहेत, ज्यांना खरंच खूप व्यसन जे आहारी गेलेले आहेत, त्यांनी
सगळ्यात पहिले स्वतःच्या मनावर कंट्रोल, मेडिटेशन करायला पाहिजे त्यांनी, जिम जॉईन केला पाहिजे. जिम जॉईन जो ट्रेनर आहे, एक तुम्ही सांगा जिम केल्याने काय काय त्यांना फायदे होऊ शकते? जिम केल्याने तुमचं कसं, तुमचा मेटाबॉलिक रेट वाढून जातो, तुमचं स्ट्रेस कमी होतो शरीरात, आणि ज्याप्रमाणे अनावश्यक चरबी वगैरे असते ती जाळली जाते, फॅट बर्न होतात तुमचे. त्याचप्रमाणे तुमच्यात पॉझिटिव्ह एनर्जी येते की काहीतरी करायची हिंमत येते. बॉडी अंगात ताकद असली की माणसाला आपोआप शक्ती येते की काहीतरी करायला पाहिजे. त्याने तुम्हाला जर एकदा आवड लागली शरीर सृष्टी कमवायची तर तुम्ही स्वतःच जातात. तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही पडत की मी हे खाल्लं पाहिजे ते खाल्लं पाहिजे, तो स्वतःच तेवढा हे जागरूक होऊन जातो. आजकाल मुलं फक्त उघड्यावरचे तळलेल्या वस्तू खातात आणि ट्रेनरला म्हणता सर सप्लिमेंटने काही साईड इफेक्ट होत नाही. हे कधी हॉटेल चालकाला विचारत नाही असं साईड इफेक्ट होता का? हे बघा, कुठल्याही सप्लिमेंटच्या डब्यावर लिहिलेलं नाही आहे की सप्लिमेंट खाल्ल्याने शरीराला हानिकारक आहे. तुम्ही तंबाखूच्या पुडीवर बघा, सिगरेटच्या पुडीवर बघा, तुम्ही दारू पिता, प्रत्येकाच्यावर लिहिलं आहे की लिकर इज इंजुरियस टू युअर हेल्थ. ते आपण तर पोट भरून पितो, बरोबर, पडेस्तोर पितो, ते कशाला? कुठल्या सप्लिमेंटच्या याच्यावर लिहिलेलं आहे की हे हेल्थसाठी इंजुरियस आहे? नितीनजी, एक मला महत्त्वाचा एक मुद्दा मांडायचा आहे. मुलं शॉर्टकट खूप यूज करत आहे, म्हणजे ड्रग्ज असतील, म्हणजे वेगवेगळे स्टोराइड्स. मित्रांनो, मी ज्या कंटिन्यू जे इंटरव्ह्यू घेणार आहे, जे यशस्वी लोक झाले आहे बॉडी बिल्डिंग फील्डमध्ये, मी प्रत्येकाला हा प्रश्न विचारणार आहे की आजकाल मुलं शॉर्टकट खूप वापरतात. 3 महिन्यात 4 महिन्यात बॉडी करण्यासाठी की ड्रग्ज वापरतात, वेगवेगळे स्टेरॉइड वापरतात. हे तुम्हाला योग्य वाटतं का? हे वापरणं तुम्हाला योग्य वाटतं का? नाही, हे कसं आहे, याला एक लिमिट असतं. प्रत्येक गोष्ट तुम्ही करता त्याला लिमिट असतं, आणि त्याच्या मागे सुद्धा तुमची एक टीम असते. तुमचं फिजिओथेरपी असतो, तुमचं स्पोर्ट्स मेडिसिनवाले डॉक्टर असतात. तुम्ही त्यांच्या सल्ल्यानुसार जा. हे सुद्धा सप्लिमेंटसुद्धा त्यांच्या सल्ल्यानुसार का, की तुम्हाला प्रोटीन किती पाहिजेत, कार्बोहायड्रेट किती पाहिजे. तुम्ही फक्त प्रॉपर डाएट करा, प्रॉपर डाएट आणि हार्डवर्कला पर्याय नाही. हार्डवर्क शिवाय पर्याय नाहीच. म्हणजे हे मेडिसिन खाऊन काही नाही. तुम्हाला 4-4 तास वर्कआउट करायचंच आहे तुम्हाला जर बॉडी बिल्डिंग करायची असेल तर. म्हणजे हे मेडिसिन हे ते वापरल्यानं तुमचं आयुष्य जे वाढतं ते तुमचं अजून कमी होऊन जातं तुमचं. आज आपल्यासोबत नितीन बागुल यांनी वेळात वेळ काढून आपल्याला आज मार्गदर्शन केलं. म्हणजे हे माझे खास सबस्क्रायबर, जेवढे सबस्क्रायबर आहे, व्ह्युअर्स आहे, त्यांच्यासाठी आज त्यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. नितीनजी, मी तुमचा खूप खूप आभारी आहे. आज तुम्ही आमच्यासाठी वेळ दिला. असं कार्य आता ईश्वर हे खूप चांगलं कार्य करत आहेत की बॉडी बिल्डिंगसाठी, की इथल्या तरुणांना मार्गदर्शन म्हणजे त्यांना ते प्लॅटफॉर्म म्हणजे काही बॉडी बिल्डर फक्त हे तेवढ्या एरियापुरते त्यांना ओळखलं जातं, मात्र त्यांना बाहेर कोणी ओळखत नाही. यासाठीच हे माझं काम चालू आहे की प्रत्येक म्हणजे तळागाळातला जो कोणी बॉडी बिल्डर असेल त्याची सक्सेस स्टोरी काय नेमकी, त्याच्या यशामागं नेमकं कोण आहे, त्याला कोण गुरु भेटला, कसं काय मोटिवेट झाला, हे सगळं मी आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. अजूनपर्यंत ज्यांनी कोणी माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल, कारण तुमचा मी भाऊ यार, चॅनल सबस्क्राईब करा. ओके, तर आजचा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहून पाठवा. माझा इंस्टाग्रामला अकाउंट आहे, तुम्हाला वरच्या लेवलला दिसतं आहे वरती कोपऱ्यात, तर ते माझा इंस्टाग्राम अकाउंट आहे, तर त्याच्यावर तुम्ही मला मेसेज करू शकता, फॉलो करा. ओके, तर तोपर्यंत बी फिट स्टे फिट. आणि हेल्थ अँड मोरचे संचालक थोडा आवाज